श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्वप्रथम मी स्वामी समर्थ तुमचे मनापासून आभारी आहे। मला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करण्याची तुम्ही संधी मिळवून दिली, त्यासाठी मी तुमचे मनापासून आभारी आहे। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11। फलश्रुती सद्गुरु सहवास लाभेल, त्याने चित्तवृत्ती प्रफुल्लित होतील, अनेक सत्कार्ये घडतील। श्री गणेशाय नमः। मागील अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे, तेथे कळला वृत्तांत। अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त, वास्तव्य संप्रत करिता ती, तेथे आपला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय, फिटल सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेन। परी मुरगोडीचे विप्र बाळप्पाचे सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी, तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी। श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे, मानला त्यांचे विचार निघाले तेथुनी सत्वर। जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते, कामना धरणीची ती सेवे करी सेवा करीती, जेथे वाहे भीमरती स्नान करीती भक्तजन। पुत्र कामना धरणीची ती आराधिती नरसिंह सरस्वती, दरिद्र धन इच्छिते रोगी जन आरोग्य। कोणी घालिते प्रदक्षिणा, कोणी ब्राह्मण भोजना, कोणी करते गंगा स्नान, कोणी घालिते नमस्कार। तेथील सर्व सेवे करी नित्य नियमे 2 प्रहरी, मागुनिया मधुकरी निर्वाह करीते आपुला। बाळप्पा तेथे पातले स्नान पाहुणे आनंदले, नरसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिले। प्रातःकाळी उठोणी संगमावरी स्नान करुणी, जप ध्यान आटपोणी, मागुती येते गावात सेवेकरांबरोबरी, मागुनिया मधुकरी। भोजनोत्तर संगमावरी परतोणी येती ते, माध्यान्ह स्नान करुणी पुन्हा बैसते जपध्यानी। असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे, करुणीय संध्या वंदन जप आणि नामस्मरण। रात्र पडता परतन ग्रामा माझी येती ते, बाळप्पा ते गृहस्थाश्रमी, संतती संपत्ती सर्व सदनी, परान्न ठावे नसे स्वप्ने, सांप्रत भिक्षा मागती। सद्गुरु प्राप्ती करिता सोडून ग्रह सूतकांता, शीतोष्णांची पर्वा न करिता आनंदवृत्ती राहती। पंचपक्वाने सेविती घरी, येथे मागती मधुकरी, मिळती कोरड्या भाकरी, उदरपूर्ती न होय शीतोष्णाचा होय त्रास। अर्धपोटी उपवास परितयांचे मानस, कदा उदास नोहेची। अय्या राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखून ऐसे परी बाळप्पासी बोलती, तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी, जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पुरबुजी। बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले, पोट भरणे जेवले परी संकोच मानसी, जाणे सोडिले त्यांचे घरी, मागोन या मधुकरी। जाऊन या संगमावरी जोडी उदके बुडवावी, आणून या बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी। ऐसा नेम चालविला, ऐसे लुटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश, निशिदिन चिंता चित्तास, सद्गुरु प्राप्तीचे लागली। घरदार सोडिले वनिता पुत्रा त्यागिले, अतितर कष्ट सोशिले, सद्गुरु कृपा नोहेची। हीन आपले प्राप्तन भोग भोगवी दारुण, पहावे सद्गुरु चरण, ऐसे पुण्य नसेची। ऐसे विचार निशिदिनी येती बाळप्पाचे मनी, तथापि कष्ट सोसोनी नित्य नेम चालविला। एक मास होता निश्चिती, स्वप्नी 3 यतिमूर्ती येऊन या दर्शन देती, बाळप्पा चित्ती सुखाने। 15 दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्नाभितरे येऊन आज्ञापी, अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे। पाहून ऐसे स्वप्न मनी पावले समाधान, म्हणती केले कष्ट दारुण, त्यांचे फळ मिळेल की। अक्कलकोटी त्वरित जावे असा विचार करीत तव त्याचे एक पत्र शय्येखाली सापडले, त्यात लिहिली एक ओळी, करुणे उतावळी। ऐसे पाहुणे त्यावेळी विचार केला मानसी,
आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण, आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमासी, वृक्षांतळी ठेवणी वस्त्रांचे गेले स्नान करावया. परतले स्नान करुणी सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलिता खालूनी वृश्चिक एक निघाला. त्यांचे त्यांनी न मारिले, नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझे परत आले, गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी, उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकून तयांसी मार्गावरी जाहले. चरण चाली चालवणी अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखील. जेथे नरसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती, तेथे सर्व सौख्ये नांदती. आनंद भरला सर्वत्र, त्या नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी. गीत चावणी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूर देशीचे ब्राह्मण वैशाधिक इतर वर्ण, स्वामी महिमा ऐकून दर्शनात धावती. त्यांची झाली गर्दी, यात्रा उतरे घरोघरी. नाम घोषे ते नगरी, रात्रंदिन गजबजे. राजा आणि पंडित शास्त्री वेदांती येत, तैसे भिक्षु गृहस्थ स्वामी दर्शना कारणे. कानफाटे नाथपंथी, संन्यासी फकीर यती, रामदासी अघोरपंथी दर्शन येती स्वामींच्या. कोणी करीते कीर्तन गायन आणि वादन, कोणी भजनी नाचन स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. पुण्य पावन देखोन नगरी बाळप्पा तोषले. अंतरी पूर्व पुण्य तयांचे पदरी, जन्म सार्थक जाहले. बाळप्पा होणी सेवे करी, स्वहस्ते करतील श्री साकरी. ती मधुर कथा चतुरी, पुढले अध्यायी परिसावी. जयाचा महिमा अगाध, जो केवळ सच्चिदानंद. विष्णू शंकरी अभेद, मित्रत्व ठेवो जन्मवरी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, श्रोते सदा परिसोत. एकादशोध्याय गोढा. शिरस्तु शुभम भवन्तु. अध्याय 12वा. फलश्रुती. नामस्मरणाचा जागर इतका उंचावेल की गुरुसेवेची साक्ष पटेल, अंगी लीनता बळावेल. श्री गणेशाय नमः. करावया जगदुद्धार, हरावया भुभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरिलीसे, नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रकट होत. तेचे समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी, आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्रींजवळी. बाळप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडिली ऐसी. ऐसा गर्दीत आपणाचे दर्शन कैसे होईल. पण दर्शन घेतल्याविना आज करू नये भोजन. बाळप्पांचे तनमन स्वामीचरणी लागले. दर्शनेच्छा उत्कट चित्ते, खडीसाखर घेऊन हाते गर्दी माझी प्रवेश करीते. स्वामी सानिध्य पातले. आजानुबाहू सुहास्यवदन, श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. कंठ सद्गतीत जाहला, चरणी भार ठेविला. क्षणेक मी पण विसरला, परमतोषला मानसी. गंगा मिळली सागरी, जैसे तरंग जलाभितरी. तैसे बाळप्पा ते अवसरी, स्वामी चरणी दृढ झाले. मधुसव भ्रमण जैसा, कमल पुष्प न सोडी. सहसा स्वामी चरणी बाळप्पा तैसा, दृढ चढला स्वभावे. एवढ्या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंद नमावे पोटी, स्तोत्र ओठी गातसे. श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठवण्या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. धन्यता मानून मनी बाळप्पा निघाले तेथोनी. परितयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्यासवे एक जहांगीरदार, ते होते बिराडावर. स्वयंपाक करुणी तयार, म्हणती जाऊ दर्शना. बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतोन. जहांगीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिदला. म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयांसी. बाळप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण. मार्गी तयासी वर्तमान, विदित एक जाहले. या समय श्री समर्थ अस्थिन रूप मंदिरात. राजांनी वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय. ऐसा ऐकुनी वर्तमान. बाळप्पा मणी झाले खिन्न. म्हणते आज नैवेद्यार्पण आपल्या हस्ते नोहेची.
मार्गावरणी परतले, सत्वर बिराडावरती आले, तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्मा ते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य. माध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आठवावे. करे जोळी घेऊन श्री स्वामींजवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐसा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवेकरी इच्छा बाळप्पांचे अंतरी. सुंदराबाईची एकरी आधिपत्य सर्व असे. एके दिवशी त्यांची बाई आज्ञा करी ऐशी. आपण श्री सेवेसे करीत जावे आनंदे. बाळप्पा म्हणे आनंदला म्हणून सुदीन आज उगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाला. झाले सार्थक जन्माचे बहुत जन सेवेकरी. बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी. व्यवस्थेचा होता पे मी प्रिय भाऊ स्वामींचे. ऐसा अभिमान तियेसे गर्व भरे इतरांचे तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेचे तेथ अव्यवस्था होतसे. हे बाळप्पाणी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण. एकचित्त सर्व केले कोठे असता समर्थ. पूजाधिक व्हावा यथार्थ तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती. समर्थांच्या येताचे ते अरण्यातही वस्ती करते. पर तेथेही पूजा आरती नियमे करते बाळप्पा. बाळप्पांची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरुणीची ती सेवा करते आनंदे. ऐसे लोटता काही दिवस. बाळप्पाची या शरीरास व्याधी चढली रात्रंदिवस. चैन नसे क्षणभरी. बेंबीमधून या रक्त वाहत असे दिवस रात्र. तया दुःखे विवळ होत. म्हणती कैसे करावे भोग. भोगीला काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून. विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे. बाळप्पांचे यावे मरण. विष तिथले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरे. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधींचे. आजवरी बहुतांपरी बाळप्पा करी चाकरी. त्यांचे अंतरी परी स्वामीमय न झाले की प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवांची पूजा करून मग यावे परतोणे स्वामी सेवे कारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांचे. आपण सांगून बाळप्पाचे शंकर पूजनी वर्जावे. तैसी आज्ञा तयांप्रती एके दिनी समर्थ करीते. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिले आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण. विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन तया माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टजीने. समर्थांचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात. त्याचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन ठेविती द्रव्याधिक आणून. ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळप्पा प्रति अल्प होई द्रव्य प्राप्ती. बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले. तेव्हा जामात स्वशूर उभयता करती विचार. बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलते बाळप्पासी. दारापुत्र सोडून देसे आपण येथे राहिले. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा म्हणे खिन्न झाला. बाळप्पा बोले वचन. तुमचे अन्न खाऊन करतो तुमचे नुकसान. व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी माझा आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थांनी कुलदेवतेच्या दर्शनासे जावयाची. बाळप्पा ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करतसे. तेव्हा निरुत्तर जाहला. ऐसा उपाय खुंटला. मग त्याने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. त्याने पुसले वर्तमान. बाळप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकून कापट्य मणी आणले. म्हणे जावया आपणासी समर्थन देसी आज्ञेसी. तरी टाकून चिठ्ठ्यांसी
आज्ञा घ्यावी आपण त्यांचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांचे टाकिल्या चिठ्ठ्या आपल्या करी भटजी उचली सत्वरी तेथे येथे राहुणी चाकरी करी असे लिहिलेसे भटजी मणी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला महाराजा आता बाळप्पाला न सोडतील निश्चय स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूर तयांप्रते करीतील यती दयाळ जो केवळ दयाधन भक्त काज कल्पद्रुम विष्णू शंकर दोघे जण त्याचे शरण सदैव इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गौड हा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। अध्याय 13 फलश्रुती संत वृत्तीच्या सज्जनांचा सहवास लाभून ज्ञानधनाची प्राप्ती होईल नामस्मरण अंतकरणात रुजेल। श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे स्वामी चरित्र अध्यायी वाढले। 12 अध्यायांचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहते परी झाले व्यर्थचे खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा मज होणी तया बाळप्पा प्रिय असे झाला वर्तले असे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठा धरून स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करतसे स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटतसे तयासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सानिध्य गुरु असे जाण निरंतर ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा म्हणी समजला अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन स्वामी विने दैवत अन्य नसेची थोर या जगी सेवेकरां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेत तिने सेवेकऱ्यांचं नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकारे बोलवून करी सर्वांचा अपमान तरी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तेचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींचे बाळप्पा ते उठविले श्री ते धरून या करी घेऊन गेले बाहेर पाहून या ऐसा परी बाई अंतरी कोपली म्हणे आणि येऊन स्वामी गेले आपणा आधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान झाला तैपासून बाळप्पासी त्रास देत अहर्निशी गाऱ्हाणे सांगता समर्थासी बाई ते शब्दे ताडीती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्यांचे घरी येत चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत त्यांचे द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागले। दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीचे मनात विचार येता सत्वर सुंदराबाईची लोभत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळ यायचं ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळप्पाजवळ ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हा पासी बाळप्पा ठेवितो तयांसी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळ येऊन सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले सत्वर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब तिथला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतून द्रुपमंदिरे येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची ऐकुणी कृती राग आला राणीप्रती सुंदरा बाईनेची गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या कारभार चोळप्पाचे खरी जो होता आजवारी तो काढून तयांची दुरी करावे राणी म्हणत असे पहिलेच होते बाईच्या मणी सहाय्य झाले आता राणी सुंदराबाईचा गगणी हर्ष तेव्हा न जमावे चोळप्पाने आजवारी केली समर्थांची चाकरी धनप्राप्ती तयाभारी समर्थ कृपेने होत असे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी त्यांची करुणिया झोळी समर्थ करी घेतली अल्लख शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी 1 कोणी 2 रुपये टाकते आणून
न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळे चोळप्पात देऊन समर्थ बोलले काय वचन, चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्थ आता असावे. पाहून या द्रव्यांची आनंद झाला तयांसी, परिण आले मानसी श्री चरण अंतरले. तैसे झाले मास 2 पुढे काही झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामींजवळी पातले. त्यांनी उठवणी चोळप्पासी आपण बसले स्वामींपासी. चोळप्पांच्या मानसी दुःख फार जाहले. स्वामींपुढे वस्तू येते त्या शिपाई उचली ती. चोळप्पा ते काही न देती ते ने तरी घेती हिरावणी. चोळप्पाचे दूर केले बाईचे बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पांवरी रागावणी दृष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ. त्या ऐकोणी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणांची म्हणती जावे येथोनी. ऐसा केला विचार झाली असती रात्र. बाळप्पा गेले बिराड्यावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. आपली आज्ञा घ्यावयासी बाळप्पा येती. त्या समयासी अंतर्ज्ञानी समर्थांचे तत्काळ विदित झाले. तेव्हा एका सेवेकऱ्यांचं बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शनासी येत त्याचे आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तोच त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्रांचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाच. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्भभरिती कोणासी मानी नाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर. समर्थांचा झाला विचार त्याचप्रमाणे चमत्कार करून या दाविती. जे कोणी दर्शन येत त्यांची बाई द्रव्य मागत धनधान्य साठवित. अशा प्रकारे करून बाईची कृत्य दरबारी विदित केली थोरी. बाईनी राहावे दूरी श्री चरणांपासून. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणांप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्यावसरी माधवराव बर्वे कारभारी. त्यांचे हुकूप झाला सत्वरी बाईचे दुरी करावे. परी राणीचं भिवणी तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनांची एके दिनी कारभारी पातले. त्यांचे बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसा ऐकून या उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करीती शोक फार घेत उर बडवोनी. फौजदारांचे समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराय. मग सेवा करावयासे घेऊन गेले बाळप्पासी. म्हणते देव तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्ताचं सांगून करविले श्रींनी उद्यापन. हिशेब जपाचा घेतला बाळप्पाने साखरी. एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्थ ते प्रिय झाले अक्कलकोट नगरात. अद्यापे बाळप्पा राहत श्री पादुकांची पूजा करीत. निराहार राहुणी जे झाले स्वामी भक्त. त्यात बाळप्पा श्रेष्ठ. त्यावर श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. दृढ निश्चय आणि भक्ती. तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येतो मोक्ष हाती. अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र पूर्ण श्रोती होणी सावधान. श्रवणी आदर धरावा. उगीच करती तांबिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावेचे नमस्कारिती. त्यावरी होती कृपाळू. पुढल्या अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊनी चित्ता. जेने निवारे सर्व व्यथा. पापराशी दग्ध होती अक्कलकोट निवासिया. जय जय स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया. विष्णू शंकर वंदिते. इति श्री स्वामी चरित्र. नाना प्राकृत कथा समंत. सदा भक्त परिसोत. त्रयोदशाध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते. त्रयोदशाध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. अध्याय 14. या अध्यायाची फलश्रुती.
समर्थ दर्शनाची ओढ लागेल, नाम साधनेची प्रचिती येईल. श्री गणेशाय नमः. जय जय जी करुणागणा, जय जय जी अघशमना, जय जय जी परमपावना, दीनबंधू जगद्गुरु. आपल्या कृपे निश्चित 13 अध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्रामृत आता पुढे वदवावे. आपल्या कथा वदावया, बुद्धी देई स्वामी राया. चैत्र 19 श्रोतया, संतोष हो बहुसाळ. कैसी करावी आपले भक्ती, हे नेहमी मंदमती. परिप्रश्न करिता श्रोते अल्पमती सांगत असे. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी द्यावे स्वामी चरण. शुद्ध मनो करोणी, प्रातःकर्मे आटपोणी. मग बैसावे आसनी, भक्ती धरुणी स्वामी चरणी. पूजन करावे विधियुक्त, एकाग्र करुणी मन घालावे. शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून, सुवासिक कुसुमे अर्पावे. धूप दीप नैवेद्य, फलतांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या. षोडोपचारी पूजन करावे सद्भावे करून. धूपदीपातील अर्पून नमस्कार करावा. जोडून या दोन्ही कर, उभे राहावे समोर. मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र, नाममंत्र श्रेष्ठ पै. आजानुबाहू सुहास्य वदन, काषाय वस्त्र परिधान. भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजिरी. मग करावी प्रार्थना. जय 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 अगहरणा, परात्परा कैवल्य सदना. ब्रह्मानंदा यतिवर्या, जय 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 पूर्ण पुरुषा. लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडधीशा. वेदवद्या जगद्गुरु, सुखधाम निवासिया. सर्वसाक्षी करुणालया, भक्तजन ताराया. अनंत रूपे नटलासी, तू अग्नी तू पवन, तू आकाश तू जीवन. तुझी वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र. अष्टदिक्पालादी समग्र, तूच रूपे नटलासी. करता आणि करविता, तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता, तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर, तूच व्यापिले समग्र. तूच लागी आदि मध्याग्र, कोठे नसे पाहता. सोनिया निर्गुण, रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान, तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रांतेही नावरे. विष्णू शंकर एकसरे, कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती, करू केवी आपली स्तुती. सहस्रमुखही निश्चिंती, शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दीननाथा, दासाकडे पाहावे. आता तुकी प्रार्थना आणावी. जे आपल्या सदना, जे आपल्या मना. कृपा समुद्री यामीना, आश्रय दे जे सदैव. पापदाप आणि दैन्य सर्व जाऊ निरसोन. इहलोकी सौख्य देऊन, परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर, याचे पावावया पैल तीर. त्वन्नाम धरणी साचार, प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्ण, कल्पना आणि वासना. भ्रांती बोली नाना, न बाधून तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण, द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसोन, ज्ञानार्क हृदय प्रकटपे. शांती मनी सदा वसो, वृथाभिमान नसो. सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःख हे निरसो, तुझ्या भजनी चित्त वसो. वृथा विषयांची नसो, वासना या मनाते. सदा साधू समागम, तुझे भजनी उत्तम. तेने हो हा सुगम. दुर्गम जो भवपंथ, व्यवहारी वर्तता. न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता. सत्य विजयी सर्वदा, आप्तवर्गांचे पोषण. न्याय मार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान. कृपा करुणी समर्था, असोनिया संसारात. प्राचीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ. तेने सुगम मजलागे, ऐसी प्रार्थना करिता. आनंद होय समर्था, संतोषणी तत्वता. वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण. विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाण, उपोषण सोडावे. तेने वाढेल बुद्धी. सत्य सत्य हे त्रिशुद्धी. अनुभवाची प्रसिद्धी करिता ती स्वामी भक्त. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अहोरात्र. तेने सर्वार्थ पाविजे. ब्राह्मणा क्षत्रिया अंधिका लागोणी. मुख्य जप हा चहुवर्णी. स्त्रियांनीही निशिदिनी जप याचा करावा. प्रसंगी मानस पूजा करिता, तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता, सकल दोष जातील. ऐसे करावी स्वामी भक्ती, हे नेहमी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती, तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त, मिरवू नये लोकात.
जैसी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयांची दंभे षोडोपचारे पूजिता परिप्रिय नवेची समर्था भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते जय जयाची आनंद कंधा जय जयाची करुणा समुद्रा विष्णू शंकराची छंदा कृपा करुणी पुरवावे इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोढा शिरस्तु शुभम भवतु। अध्याय 15वा। या अध्यायाची फलश्रुती सुख समाधान शांतता समृद्धी आरोग्य आणि यश प्राप्ती होईल। श्री गणेशाय नमः। न लगे करणे तीर्थाटन हठयोगाधिक साधन वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधना कारणे अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पापदाप दैन्यवार्ता येथे तेथे काही नुरेची वर्तत असता संसारी स्वामी पद आठवी अंतरी तयते यात भवसागरी निश्चय दारिती समर्थ सर्व कामना पुरवून अंती थांबिती सुरभुवन जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयांची आपली व्हावी प्रख्याती हे नसेचे जयांच्या चित्ती स्वेच्छे वर्तन करीती काही न जाणते जनवार्ता कोणाचे भाषण न करिता कवणाचे ग्रहा न जाते दुष्टोत्तरे जन ताडिते तरी क्रोध नयेची शीतोष्णांची भीती नसेची ज्यांच्या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ सुख दुःख समान सदा तृप्त असे मन लोकवस्ती आणि वन दोन्ही जया सारखी परमेश्वर रूपयती ऐसे त्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयाते। यावेळी मंगळवेड्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयांची बसप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माझारी 18 दारिद्र्य करी पोटा भाकरी मिळेना तो एके दिनी फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटकशय्या करुण तियेवरी केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे अंतरी बटली खूण यती ईश्वरांश पूर्ण म्हणून सुखे शयन कंटकशयेवरी केले अष्टभावे दाटुणी माता ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करुण दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायक कृपागणा भक्तपालका पापतापा आणि दैन्यहारका विश्वपती जगद्गुरु पाहुण्या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती वरदहस्त ठेविते तत्काळ मस्तके तयांचे बसप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासोने राहू लागला निशिदिनी स्वामी सनिध आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात ऐसे पाहुणी हसत कुटील जन तयाते वेड्यांच्या नादी लागला संसारी आणि सोडीला घरदार विसरला वेडा झाला निश्चय मग बसप्पाची कांता ऐकून अशी वार्ता करीत असे आकांता म्हणे घर बुडाले आधीच आम्ही निर्धन परी मोलमजुरी करून करीतो होतो उपजीवन आता काय करावे बसप्पा येता ग्रहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सांडिले संसारासी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादा न भीत नसे चाड कोणाची ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान ते होणी सावधान चित्त देऊनी ऐकावे एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर तम दाटले चित्त जडले श्री चरणी भीती नसे काही म्हणे 2 प्रहर होता रजणी समर्थ उठणी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नाना परी मार्गण दिसे त्या माझारी चरणी रुतती कंठक परी बसप्पाते चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह बाळ नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावर याला अपरिमित देखीला सर्पसमूह चोहीकडे वृक्षा शाखा अवलौकिक तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहतो तो दिसत सर्पमय
पाहुणी ऐशी परी भयभीत झाला अंतरी, तो दयासी मधुरोत्तरी समर्थ काही बोलले, भिवू नको या समयी, जितुके पाहिले तितुके घे, न करे अनुमान काही, दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित, करे घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी, गुंडाळून सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजे नष्ट जाहले, तेथून या परतले, सत्वर ग्रामा माझी आले, बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळे, तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी, माथा ठेवी स्वामींचरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती, त्यासे बोलती यतीश्वर, घरी जावे त्या सत्वर, सुख करावा संसार, दारा पुत्रा पोशिजे, आनंदोणी मानसी, बसप्पा गेला ग्रहासी, वर्तमान सांगता कालतीसी, तेही अंतरी सुखावे. कृपा होता समर्थांची, वार्ता नुरेची दैन्याची, याविषयी बसप्पाची गोष्ट साक्ष देतसे. असा तो बसप्पा भक्त, संसार सुख उपभोगीत, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादरे, पाप ताप आणि दैन्य ज्यांचे दर्शने निरसोन, जाय ते पद रात्रंदिन, प्रेमे विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर, स्वामी सुतांचे चरित्र, मन करुणी अस्थिर, सादर होऊन ऐकावे. इति श्री स्वामी चरित्रामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा भाविक परिसोत, पंचदशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शिरस्तु शुभम भवतु.